माझ्या लेकरा, आज माझ्याकडे तुझ्यासाठी एक संदेश आहे. हा संदेश तुला त्या प्रत्येक संकटातून पार नेण्यासाठी पाठवला आहे जे आता तुझ्या वाटेला येणार आहे. मी तुला मनापासून प्रेम करतो. मला तुझ्या प्रत्येक संघर्षाची जाणीव आहे. त्या रात्रींची ज्या तू न झोपता काढल्या, त्या प्रार्थनांची ज्या तू अश्रूंमध्ये केलीस. आणि म्हणूनच या संदेशात मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पण लेकरा, तू खरंच ऐकायला तयार आहेस का? तू मन उघडून माझं मार्गदर्शन स्वीकारायला तयार आहेस का? जरी त्यासाठी तुला जुनं सोडावं लागलं तरी. जर होय तर ऐकत राहा, कारण हीच ती वेळ आहे ज्या क्षणी तुझ्या आयुष्यात परिवर्तनाचं दार उघडणार आहे. ही ती वेळ आहे ज्या क्षणी तुला नवी शक्ती, धैर्य आणि ज्ञान लाभणार आहे. तू विश्वास ठेव लेकरा. मी तुला इतक्या उंच नेईन की तू स्वतःचं आयुष्य ओळखू शकणार नाहीस. फक्त मला तुझा मार्गदर्शक होऊ दे. तू तुझे भय सोडायला तयार आहेस का? माझ्या उपस्थितीला आलिंगन द्यायला तयार आहेस का? जर आहेस तर ऐकत राहा. मी तुझ्या जीवनावर अशी कृपा करीन की प्रत्येक कठीण क्षण हलका वाटेल. मला ठाऊक आहे, दिवसागणिक संघर्ष करताना कधी कधी मन थकून जातं. पण तू इथवर पोचलास हेच माझं उत्तर आहे की मी तुझ्या सोबत आहे. मी वचन देतो, तू आता तुझ्या प्रवासात एक नव्या वळणावर आहेस. माझ्यासोबत चाल. आपण एकत्र प्रत्येक अडथळा जिंकू. काळजी करू नकोस लेकरा, कारण समृद्धी तुझ्याकडे येते आहे. सकारात्मक विचार तुझ्या आयुष्यात ओढून घे. भीतीवर नव्हे तर त्या कृपांवर लक्ष दे ज्या तुझ्या वाटेला येत आहेत. हो, सध्या तुझं आयुष्य एक बुलबुलैयासारखं वाटतंय, पण हार मानू नकोस. मी तुझ्यासाठी एक मार्ग ठेवलाय आणि त्या मार्गाच्या शेवटी प्रकाश आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तू पडलास तरी मी तुला उचलून घेईन आणि मग तू नव्या आशेनं भरून जाशील. माझ्याकडे ये आणि जे काही तुझ्या आत्म्याला थांबवतंय ते मागे सोडून दे. तुझं आयुष्य आता फुलणार आहे. स्वामीन तुझं कल्याण करो. जर तुला वाटतं हा संदेश तुझ्या आयुष्यात नवं प्रकाश फेकेल तर त्याला मनापासून स्वीकार. ही कृपा वाया जाऊ देऊ नकोस. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहो.